गुड इव्हनिंग स्टुडंट्स. स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना व्यवस्थित? ठीक आहे. सो सेशन स्टार्ट करतो. आता या स्लॉट मध्ये अराउंड 10 क्वेश्चन आपण डिस्कस करतो. 10 MCQs डिस्कस केले जातील. अँड देन फायनल स्लॉट मध्ये राहिलेले जे 10 क्वेश्चन आहेत ते डिस्कस केले जातील. ओके. सो टोटल 20 क्वेश्चन बाकी आहेत अप्रॉक्सिमेटली. आता हा क्वेश्चन पहा. व्हॅल्यू ऑफ ए सो दॅट व्हॉल्यूम ऑफ पॅरल पाईप फॉर्म बाय दीज 3 एजेस इज मॅक्सिमम. व्हॉल्यूम मॅक्सिमम पाहिजे. ओके, तर पहिले व्हॉल्यूम आधी शोधू आपण. पॅरलो पाईपचं व्हॉल्यूम काय असतो डिटर्मिनंट मध्ये? 1, देन अल्फा, देन 1, पुढे इथे आय नाहीये म्हणजे 0, 1, देन अल्फा, अँड फायनली अल्फा इथे जे प्रेझेंट नाहीये आणि डायरेक्टली के आहे. ओके, सो हा आहे व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप. आता हा काय बनतो? 1 इंटू ब्रॅकेट 1 ला क्लोज केल्यानंतर, हे पहा, हे 1 ला क्लोज केल्यानंतर नाही का, की काय राहणार आहे? 1 मायनस 0 इज 1 ओनली, मायनस अल्फा इंटू ब्रॅकेट अल्फाला क्लोज केल्यानंतर मायनस ऑफ अल्फा स्क्वेअर राहणार आहे. अँड देन प्लस 1 क्लोज केल्यानंतर फायनली हा 1 क्लोज केल्यानंतर 0 मायनस ऑफ अल्फा इज मायनस ऑफ अल्फा. सो अल्फा क्यूब. ओके, हा अल्फा क्यूब आहे, मायनस ऑफ अल्फा, अँड देन प्लस 1. हा आहे व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप. ओके, आता विचारलं काय? व्हॅल्यू ऑफ अल्फा सो दॅट व्हॉल्यूम विल बिकम मॅक्सिमम. आता एखादं फंक्शन मॅक्सिमम जर का असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकला आपण. अल्फा क्यूब डेरिव्हेटिव्ह 3 अल्फा स्क्वेअर मायनस ऑफ 1. ओके, प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. तर हा जो डेरिव्हेटिव्ह काढला आपण याचा, इक्वेटेड टू 0, that means 3 alpha square should be equal to 1. That means alpha square should be equal to 1 divided by 3. That means alpha should be equal to 1 by root 3, plus or minus 1 by root 3. Okay, minus 1 by root 3 म्हणा किंवा plus 1 by root 3. ओके, आता मायनस 1 बाय रूट 3 किंवा प्लस 1 बाय रूट 3, एका ठिकाणी मॅक्सिमम असेल, एका ठिकाणी मिनिमम मिनिमम असेल. आता याचा मी डबल डेरिव्हेटिव्ह काढतोय. ओके, याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह हा होता, याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढतोय जो की 6 अल्फा येतो आणि मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ओके, तर डबल डेरिव्हेटिव्ह हा 6 अल्फा आहे. आता अल्फाच्या 2 व्हॅल्यू आल्या होत्या, प्लस और मायनस 1 बाय रूट 3, बरोबर. आता जर का मी इथे 1 बाय रूट 3 टाकीन तर हे येईल पॉझिटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला याचा अर्थ, ओके, डबल डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह येत असेल तर फंक्शन हा मिनिमम त्या पॉईंटवरती. परत सांगा, डबल डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह जर का पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन मिनिमम असतो, आणि डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर फंक्शन हा मॅक्सिमम असतो. सो याचा जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे तो 6 अल्फा. ओके, मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 सोडून द्या, 6 अल्फा हा डबल डेरिव्हेटिव्ह. सो मायनस 1 बाय रूट 3 टाकला अल्फाच्या जागी तर तो निगेटिव्ह आहे. सो डबल डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 असेल तर त्यावेळी तो मॅक्सिमम असतो फंक्शन. ओके, सो मॅक्सिमम व्हॅल्यू केव्हा येते याचा अर्थ मायनस 1 बाय रूट 3 ला. दॅट इज ऑप्शन नंबर ए, मायनस 1 बाय रूट 3. तुमचा व्हॅल्यू मॅक्सिमम येतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट सम. हा सेशन 40 मिनिटाचा असेल, थोडेसे फास्ट होतील सम्स. PS is the median of a triangle with vertices P, Q and R. Vertices दिलेत P, Q, R. हा आहे P, this Q, this R. P vertex आहे 2,2, Q आहे 6,-1 आणि R जो आहे तो आहे 7,3. Okay, so PS is the median of a triangle with vertices P, Q, R. Then the intercept on the coordinate axis. For line passing through 1,-1. एक लाईन आहे, ओके, जे की 1,-1 मधून पास होते. सो 1,-1 म्हणजे इथे कुठेतरी येईल 1,-1 फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि पॅरलल टू पीएस मध्ये. पहिले पीएस काय आहे हे तरी शोधू. पीएस इज अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. पी पासून जाणारा मीडियन इज पीएस. मीडियन आहे याचा अर्थ एस हा मिड पॉइंट आहे. चला शोधा मिड पॉइंट. 6 + 7 13/2. ओके, -1 + 3 2/2 इज 1. पीएस चा स्लोप शोधा. स्लोप ऑफ पीएस इज इक्वल टू y2 - y1. काय काय y2 - y1.
बाय x2 मायनस x1. सो स्लोप किती बनला पीएसचा? तर वरती -1 डिवाइड बाय खालती 13 मायनस ऑफ 4 डिवाइड बाय 2. याचा अर्थ स्लोप ऑफ पीएस इज इक्वल टू वरती -2 आणि खालती 9 बनतो. हा आहे पीएस चा स्लोप. क्वेश्चन काय विचारण्यात आलेला पहा. पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल विथ वर्टेक्स PQR. पीएस हा मीडियन आहे having vertex PQR. The intercept on the coordinate axis of a line passing through 1, -1. एक लाईन आहे जी की 1, -1 मधून पास होते. हे पहा 1, -1 मधून लाईन पास होते आणि ती लाईन ना पॅरलल आहे म्हणे पीएस ला. सांगा लाईनचं इक्वेशन काय? y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. सो y मायनस पहा y1 ची व्हॅल्यू पहा -1 इज इक्वल टू m इंटू m म्हणजे -2/9. बरोबर ना. पीएस चा स्लोप आणि आपल्या लाईनचा स्लोप सेम असला पाहिजे बिकॉज लाईन पॅरलल. x मायनस x1 चं व्हॅल्यू 1 आहे. हा 9 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतो. सो 9y प्लस 9 इज इक्वल टू -2x प्लस 2. सॉरी एक मिनिट. -2x प्लस 2 हे मल्टिप्लाय केल्यानंतर बरोबर -2x इकडे आला. सो 2x प्लस 9y इज इक्वल टू -7 बनतो. -7 डिवाइड होतो इकडे येऊन. तर 2x बाय -7 प्लस 9y बाय -7 इज इक्वल टू 1. याचा अर्थ x बाय -7/2 प्लस y बाय -7/9 इज इक्वल टू 1. सो -7/2 -9/2. सॉरी -7/2 -7/9. -7/2 -7/9. हे x आणि y इंटरसेप्ट आहेत. ओके. हा जो सम आहे ना हा लाईक तुमच्या एक्झाम मध्ये पण आला होता नाही का. म्हणजे त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ मुलांचं चुकलंही होतं बट त्याच्या रेटला विचार केला तर काही अवघड नाही आहे हा सम. लाईक एकदम सोपा आहे. पी पासून मीडियन काढायचा पीएस. या पॉइंट पासून एक लाईन काढायची जी की पीएस ला पॅरलल आहे. इथं लाईनचा इक्वेशन येतो जो की आला बरोबर. मग त्या लाईनचा एक्स आणि वाय इंटरसेप्ट शोधायचं. इतकं सिम्पल समज. हा करा बरं. आन्सर पोस्ट करायचं. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स. दोन लाईन्स आहेत आणि दोघांमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स शोधतो आपण. मला असं वाटतं याच्यामधून हा कॉमन जर का केला मी x-2y+1 जर का मी कॉमन करेन तर ब्रॅकेटमध्ये x-2y+1 प्लस के असं राहील बहुतेक हा नाही का. म्हणजे x-2y+1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x-2y+1 प्लस के राहतो ना इज इक्वल टू 0. आता पॅरल लाईन मध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन इज गिवन बाय समजा दोन लाईन्स असतील आपल्याकडे. एक ax प्लस by प्लस c1 इज इक्वल टू 0 आणि दुसरी आहे ax प्लस by प्लस c2 इज इक्वल टू 0 नाही का. दोन लाईन मध्ये डिस्टन्स इज c2 मायनस c1 डिवाइड बाय अंडर a² प्लस b². तर हा असतो डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन. कॉन्स्टंटचा डिफरन्स करायचा वरती. तेव्हा इथे कॉन्स्टंट k+1 आहे, इथे कॉन्स्टंट 1 आहे. सो डिफरन्स इज k डिवाइड बाय अंडर रूट a² प्लस b² a² प्लस b² दॅट इज इक्वल टू √5. याचा अर्थ k इज इक्वल टू 5 आणि हा आपण √5 म्हणतो. √5 इंटू √5 इज 5. सो मॉड k इज 5 दॅट मीन्स k इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 5. k चा व्हॅल्यू काय प्लस ऑर मायनस 5. सो +5 आहे इथे ऑप्शन नंबर. दॅट इज ऑप्शन नंबर सी. आन्सर करतो. स्पीड ओके का? चॅट बॉक्स वरती कळवा. हा फॉर्म्युला कोणाकोणाला आठवतो सांगा बरं. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पॅरल लाईनच्या केसमध्ये डिस्टन्स असतो काहीतरी. ओके. डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स इन केस ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. समजा दोन लाईन्स आहेत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. जॉईंट इक्वेशन त्यांचा असा आहे ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बरोबर. तर दोघांमध्ये काही ना काही डिस्टन्स असणार ना. सो दॅट डिस्टन्स d इज गिवन बाय काय असतो फॉर्म्युला 2 अंडर रूट ऑफ g² मायनस ac डिवाइड बाय a इंटू ब्रॅकेट मध्ये a प्लस d. हा असतो डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स.
ओके, दिस डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आता शोधा तुम्ही आपला जो इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. आता टाका सर्व व्हॅल्यूज. 2 ला 2, अंडररूट ला अंडररूट. जी चा व्हॅल्यू बघा रे, 2g 18 आहे म्हणजे जी 9 आहे. 9 स्क्वेअर इज 81 मायनस a इंटू सी. a इज 9, c इज 8, so 72. 9 into 8 is 72. Divide by a is 9 and a plus b. a is 9, b is 1. So 9 plus 1 is 10. So वरती पण 9 बनला, खालती पण 9 कॅन्सल झाला. सो डिस्टन्स किती बनला? 2 डिवाइड बाय अंडर रूट 10. 2 डिवाइड बाय रूट 10 आहे ऑप्शन. ऑप्शन नंबर बी. हा सम यासाठी घेण्यात आलेला आहे की हा जो फॉर्म्युला आहे ना, हा मे बी थोडासा विसरल्यासारखा होतो किंवा विसरतातच डेफिनेटली मुलं. तर फ्रिक्वेंटली रिवाइज झाला पाहिजे. तुम्ही असंही पकडून नाही चालू शकत की एक्झामला जाते वेळी पाठ करीन, नाही का. तर एक्झामला जाते वेळी जर का 20 फॉर्म्युलेस पाठ करायचे असतील तर बरोबर. सो या प्रोसेसमध्ये सर्व झालं पाहिजे. एक्झामच्या 2 ते 3 दिवसापूर्वी लाईक अभ्यास संपला पाहिजे सर्व. शेवटच्या 2-3 दिवसात काही नाही करायचं. जे काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी असतील त्या ठीक आहे, लाईक आता वेळी ठेवू शकतो आपण. बट कधी हे बेटर आहे की आधीच प्रिपेअर झालेलं बेटर. सो हा फॉर्म्युला पाठ करा. तसं मी पण पाठ नाही केलं, बट एक्झाम मला द्यायची नाहीये. सो तुम्हाला पाठ करायचं. 2 अंडर रूट जी स्क्वेअर मायनस ए सी डिवाइड बाय ए इंटू ए प्लस बी. 2 अंडर रूट जी स्क्वेअर मायनस ए सी डिवाइड बाय ए इंटू ए प्लस बी. ठीक आहे, मी इथे लिहितो का. काय फॉर्म्युला सांगा. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. ओके, सांगा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. 2 अंडर रूट जी स्क्वेअर मायनस ए सी डिवाइड बाय ए इंटू ए प्लस बी. ठीक आहे, त्या दोन लाईन मधला डिस्टन्सचा हा फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट. चलो, ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय हिज 3 लाईन्स. सांगा ऑर्थो सेंटर. पहिली लाईन तर काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला मी एक्स स्क्वेअर मायनस रूट 3y चा होल स्क्वेअर असं लिहू शकतो, इज इक्वल टू 0. बरोबर ना. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर या लाईनचा स्लोप पहा तर 1/√3 आहे. या लाईनचा स्लोप 1/√3 आहे. याचा अर्थ अँगल ऑफ इन्क्लिनेशन 30 डिग्री असला पाहिजे. ओरिजिन वरून पास होतं, अँगल ऑफ इन्क्लिनेशन शुड बी 30 डिग्री. या लाईनचा 30 डिग्री. ओके, या लाईनचा स्लोप जर का पाहाल तर या लाईनचा स्लोप -1/√3 आहे, नाही का. मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय. करेक्ट. तर त्या लाईनचा स्लोप हा -30 डिग्री आहे. सो लाईन अशी असली पाहिजे, -30 डिग्री वाली. आता विचारलं काय, ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय, ओके, अँड एक्स इज इक्वल टू ए. हे बघा, एक्स इक्वल टू ए म्हणजे अशी का, एक्स ऍक्सिस वरती ए वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे एक्स इक्वल टू ए. बरोबर. तर आपल्याला विचारण्यात आलेलं या ट्रायंगलचा ऑर्थो सेंटर कुठे असेल. तर पहिले तर मी तुम्हाला हे सांगतो की हा जो ट्रायंगल आहे ना, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हे डिटेक्ट केलं का तुम्ही. हा 60 डिग्री आहे. आता ही साईड आणि ही साईड सेम असली पाहिजे, बिकॉज पहा ना, वरती 30 खालती 30. सिमेट्रिक आहे पूर्ण डायग्राम. बरोबर. सो ते दोन्ही अँगल सेम असले पाहिजे किंवा दोन्ही साईड्स पण सेम असले पाहिजे. बेसिकली हा डायमेन्शन आणि हा डायमेन्शन पण सेमच असला पाहिजे. तर हा ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल, तुमच्या माहिती असतं. आता इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑर्थो सेंटर विचारला काय किंवा सर्कम सेंटर विचारला काय किंवा सेंट्रॉइड विचारला काय, तिघे पण सेमच असतात. ऑर्थो सेंटर, सर्कम सेंटर आणि सेंट्रॉइड तिघेही सेम असतात. आता इथे एक्स कॉर्डिनेट किती आहे, 0. या पॉइंट वरती एक्स कॉर्डिनेट किती आहे, ए. वाय कॉर्डिनेट माहित नाहीये. या पॉइंट वरती एक्स कॉर्डिनेट किती आहे, ए. वाय कॉर्डिनेट माहित नाहीये. बरोबर. मग सांगा बरं सेंट्रॉइड काय. एक्स 0,0 ना, x1 प्लस x2 प्लस x3/3 ना. x1 प्लस x2 प्लस x3/3. वाय कॉर्डिनेट सेंट्रॉइडचा असेल काहीतरी. आणि 2a/3 बनला की नाही. सो 2a/3 चा एकच ऑप्शन आहे. सो गो विथ ऑप्शन नंबर डी ना. आणि तुमच्या माहितीच तर ही लाईन अल्टिट्यूड आहे. ही लाईन अल्टिट्यूड पण आहे, ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर पण आहे, ती लाईन मीडियन पण.
तर डेफिनेटली सेंट्रॉइड त्या लाईनवरतीच असणार ना. मीडियन ती लाईन मीडियन आहे, म्हणजे सेंट्रॉइड पण तिथेच, ऑर्थो सेंटर पण तिथेच, आणि सरकम सेंटर पण त्याच लाईनवरती असेल. त्या लाईनवरती वाय कोऑर्डिनेट तर झिरो आहे, बिकॉज हा एक्स ऍक्सिस आहे. सो वाय कोऑर्डिनेट शुड इक्वल टू झिरो. सो 2a/3 is 0. ठीक आहे. बरं, तो डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईनचा फॉर्म्युला आपण रॉंग यूज नाही केला ना? किंवा मला मी इतकं व्यवस्थित पाठ नाही केलेलं, म्हणून मी कन्फर्म करतो, क्रॉस कन्फर्म नाही. याच्या आधीचा एक सम होता पहा, डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स, नाही का? त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला वापरला होता, 2√g² मायनस AC डिवाइड बाय ए इंटू ए प्लस बी समथिंग होता. कोणी केला का पाठ? करेक्ट आहे ना? तुम्हाला पाठ आहे का तो सर्वांना? खैर, हा म्हणजे f² मायनस BC पण येतो, बाय बी इंटू ए प्लस बी होतो. इंटू ए प्लस बीच्या ऐवजी बी इंटू ए प्लस बी होतो. ठीक आहे, चला आता हा पहा. पी दिलाय. ओके, पी देण्यात आलेला आहे. नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा इन 0 to 2 पाय, फॉर विच याचा इन्व्हर्स इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघ, याचा इन्व्हर्स आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा स्वतःच आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. दॅट मीन्स पी प्लस पी ट्रान्सपोज हॅज टू बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय असला पाहिजे हा? आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे. ओके, चलो तर आपण एक काम करू. पी काय आहे? कॉस थिटा मायनस साइन थिटा. ओके, देन परत साइन थिटा कॉस थिटा प्लस, आता ट्रान्सपोज करा. चला, पीचा ट्रान्सपोज म्हणजे कॉस थिटा मायनस साइन थिटा, देन साइन थिटा, देन कॉस थिटा. ट्रान्सपोज, आता दोघांचं ऍडिशन जर का कराल तर साइन आणि मायनस साइन कॅन्सल, साइन आणि मायनस साइन कॅन्सल, सो कॉस प्लस कॉस इज 2 cos थिटा, 0, देन 0, देन 2 cos थिटा, नाही का? मी परत सांगतोय, पी प्लस पी ट्रान्सपोजचा इन्व्हर्स हे आयडेंटिटी मॅट्रिक्स पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इन्व्हर्सच आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, म्हणजे तो पी प्लस पी ट्रान्सपोज स्वतः आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे, म्हणजे हा स्वतः आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे. याचा अर्थ 2 cos थिटा शुड बी इक्वल टू 1, म्हणजे कॉस थिटा शुड बी इक्वल टू हाफ. करेक्ट. तर कॉस थिटाची व्हॅल्यू हाफ केव्हा येते? जेव्हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन 60 डिग्री असेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये तर नाही, थर्ड मध्ये तर निगेटिव्ह असेल कॉसची व्हॅल्यू. फोर्थ मध्ये पण येऊ शकतो कॉस थिटाचा व्हॅल्यू हाफ. सो अशा दोन व्हॅल्यूज मिळणार आहेत तुम्हाला, 0 to 2 पाय म्हणजे 0 to 360 मध्ये थिटाच्या अशा दोन व्हॅल्यू मिळतील. एक 60 डिग्री मिळेल आणि एक 300 डिग्री मिळेल. किती? 300 डिग्री. त्या दोघांसाठी कॉस थिटा हाफ असतो. ठीक आहे, चला हा हा वाला पाहू. ऑप्शन सांगा बरं याचा, काय वाटतं तुम्हाला? ऑप्शन नंबर बी. मेजॉरिटी ऑफ मुलं ऑप्शन नंबर बी क्लेम करतात. बघा काय, इफ बोथ ए अँड बी आर नॉन सिंग्युलर अँड सिमेट्रिक मॅट्रिक्स. तुम्हाला माहिती आहे ना, सिमेट्रिक मॅट्रिक्स मीन्स 1 2 3, ओके, 2 4 5 3 5 7. सिमेट्रिक म्हणजे काय असतं की हे इथे सेम असले पाहिजे. असं म्हणजे समजा याचा ट्रान्सपोज जरी केला ना तुम्ही,
ट्रान्सपोज म्हणजे रोचा कॉलम केला हा ना, पहिल्या रोला पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट केला, दुसऱ्या रोला दुसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट केला, तिसऱ्या रोला तिसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर. एखादा मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केल्यानंतर तोच मॅट्रिक्स जर का बनत असेल तर अशा केसमध्ये आपण बेसिकली सिमेट्रिक मॅट्रिक्स बोलतो त्याला. ओके. तर ए हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हणा, म्हणजे एचा ट्रान्सपोज हा ए आहे. बी पण सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हणा, म्हणजे बीचा ट्रान्सपोज पण बीच आहे. करेक्ट. तर ए बी ए चा इनव्हर्स हा काय असेल म्हणे. बरं, ए बी ए याचा इनव्हर्स हा काय असेल असं क्वेश्चन आहे. बरं, ए ला मी ए ट्रान्सपोज लिहू शकतो, बी ला मी बी ट्रान्सपोज लिहू शकतो, ए ला मी परत ए ट्रान्सपोज लिहू शकतो. हे समजलं कसं काय? कारण की ए म्हणजेच ए ट्रान्सपोज, बी म्हणजेच बी ट्रान्सपोज, ए म्हणजेच ए ट्रान्सपोज, बिकॉज सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता याला मी ए बी ए चा होल ट्रान्सपोज असं पण लिहू शकतो. मला समजलं का? ए इंटू बी चा ट्रान्सपोज म्हणजे बी चा ट्रान्सपोज इंटू ए चा ट्रान्सपोज अशी प्रॉपर्टी असते, बरोबर. पहा, ए इंटू बी चा ट्रान्सपोज म्हणजे पहिले बी चा ट्रान्सपोज आणि मग नंतर ए चा ट्रान्सपोज अशी प्रॉपर्टी असते. मग ए बी ए चा ट्रान्सपोज म्हणजे पहिले या ए चा ट्रान्सपोज, मग नंतर या बी चा ट्रान्सपोज आणि मग नंतर या ए चा ट्रान्सपोज. काय फरक पडले, हे दोघे सेमच होते ना असे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, हे समजलं, बरोबर. आणि हे असं स्विच होत असते इथे. याचा अर्थ काय बनला, ए बी ए चा इनव्हर्स चा काय ट्रान्सपोज असं बनलं की नाही. आता कोणाला असं बनवलं तुम्ही विचार करा. स्टार्टिंगचा पॉईंट हा होता आपला, एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स हा पण एक मॅट्रिक्सच असतो. म्हणजे हा मॅट्रिक्स आपण कसा लिहिला, त्याच्या ट्रान्सपोज सारखा लिहिला. लाईक मॅट्रिक्स, दिस मॅट्रिक्स इज इक्वल टू इट्स ट्रान्सपोज. मग मॅट्रिक्स हा मॅट्रिक्स ट्रान्सपोज एवढा आहे, याचा अर्थ तो मॅट्रिक्स हा पण सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. दॅट मीन्स ए बी इंटू ए इनवर्स इट सेल्फ इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. कन्फ्युजन आलं ना. ऑप्शन बी आन्सर आहे आपला, दॅट इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. नीट बघा काय तुम्हाला विचारलं हा काय आहे? आपण ए ला ए ट्रान्सपोज लिहिला, बी ला बी ट्रान्सपोज, ए ला परत ए ट्रान्सपोज लिहिला, बिकॉज सिमेट्रिक आहे. सो ए ला ए ट्रान्सपोज लिहू शकतो आपण. ट्रान्सपोज इथे कॉमन घेतलं वरती. टेक्निकली असं घेऊन नसू शकत आपण. म्हणजे समजा ए बी सी चा ट्रान्सपोज असं असेल ना, सॉरी, ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज सी ट्रान्सपोज असं असेल तर त्याला ए बी सी चा होल ट्रान्सपोज असं नाही लिहू शकत. ए बी सी चा होल ट्रान्सपोज म्हणजे पहिले सी ट्रान्सपोज मग बी ट्रान्सपोज मग ए ट्रान्सपोज असतो. उलट होत असतं. बट इथे सीन काय आहे की इथे उलटा जरी केला तर दोन्ही साईडला एच आहेत ना. सो ए बी ए चा ट्रान्सपोज 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 तिघांचा याला मी ए बी ए चा होल ट्रान्सपोज असं लिहू शकतो. सो दॅट हा पहिले बनतो ए ट्रान्सपोज मग बी ट्रान्सपोज मग परत ए ट्रान्सपोज बनतो, बरोबर. हा ट्रान्सपोज आणि इन्व्हर्स स्विच होऊ शकतात. म्हणजे इन्व्हर्स आधी लिहिला मग ट्रान्सपोज लिहिला नंतर लिहिला. आता झालं काय अल्टिमेटली की हा जो मॅट्रिक्स दिला होता स्टार्टिंग मध्ये, तो मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्सचाच ट्रान्सपोज असा आला. समजा 2 मिनिटासाठी मी या मॅट्रिक्सला एक्स पकडलं, इनव्हर्स वाला जो काही मॅट्रिक्स आहे त्याला एक्स पकडला. सो एक्स इज इक्वल टू तो मॅट्रिक्स काय एक्स आहे ना, ट्रान्सपोज. एक्स इज टू एक्स ट्रान्सपोज मीन्स एक्स इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. दॅट मीन्स दिस गिवन मॅट्रिक्स इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. चला आता हा आला. ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. ओमेगा हा युनिटीचा क्यूब रूट आहे. तसं बेसिकली वनचे क्यूब रूट 3 असतात. ठीक आहे. एक असतो 1, एक असतो -1 प्लस रूट 3 आय डिवाइड बाय 2, एक असतो -1 मायनस रूट 3 आय डिवाइड बाय 2. असे वनचे 3 क्यूब रूट असतात. एकाला ओमेगा बोललं जातं, एकाला ओमेगा स्क्वेअर बोललं जातं, एक वन तर आहेच आहे असे. सो 1 ला 3 क्यूब रूट आहेत. दॅट इज 1 -1 प्लस रूट 3 आय बाय 2 दॅट इज ओमेगा, -1 मायनस रूट 3 आय बाय 2 दॅट इज ओमेगा स्क्वेअर. या तिघांचं ऍडिशन ना हा 0 होत असतो. फर्दर ऍडिशन करून बघा, सरळ सरळ ऍड करा, 0 होतो. अँड ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. बिकॉज लाईक 1चा क्यूब रूट ओमेगा आहे ना, सो ओमेगाचा क्यूब 1च असणार. आता मे बी या दोघांचा यूज आपल्याला इथे होणार आहे कुठेतरी. चलो, ए स्क्वेअरचा ट्रान्सपोज सॉरी ए स्क्वेअरचा इन्व्हर्स विचारतात. पहिले मला वाटतं ए स्क्वेअर काढला पाहिजे आपण.
पहिले लिहितोय ए म्हणजे काय, 1 1 1 1 ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा. ए स्क्वेअर मीन्स ए इंटू आहे ना. परत एकदा ए लिहितो मी इथे, 1 1 1 देन 1 ओमेगा स्क्वेअर देन 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा. तर 1/√3 1/√3 इज 1/3. देन ब्रॅकेट मध्ये चला मल्टिप्लिकेशन करा, 1 देन 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 1 + 1 + 1 इज 3. देन 1 + ओमेगा जो की 0 असतो. परत 1 + ओमेगा स्क्वेअर + ओमेगा इज अगेन 0. ओके. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, हा सॉरी, सेकंड रो फर्स्ट कॉलम. 1 ओमेगा सर, 1 + ओमेगा इज अगेन 0. देन सेकंड कॉलम, सेकंड कॉलम 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, ओमेगा क्यूब 1 असतो. सो 1 + ओमेगा स्क्वेअर बनतो तो परत, झिरोच बनणार आहे तो परत. बरोबर. देन सेकंड रो थर्ड कॉलम, 1 ओमेगा क्यूब ओमेगा क्यूब 1 ओमेगा क्यूब ओमेगा क्यूब इज 1 1 + 1 + 1 इज 3. सो इथे बनतो 3. ठीक आहे. आता याच्या पुढे थर्ड रो फर्स्ट कॉलम, 1 ओमेगा स्क्वेअर ओमेगा इज 0. फाइन. Then 1 omega cube is 1 only. Omega cube is 1 only. That is 3 बनतो इथे. Then 1 + omega square is 0. तर हे असं म्हणलं बघा. ए स्क्वेअर हा जो मॅट्रिक्स आहे ना तो असा बनलाय, 1/3 3 0 0 0 0 3 0 3 0 असा बनलेला आहे. बरोबर. आता हा 3 आतमध्ये जर का जाईल तर इथे 1 बनेल, इथे पण 1 बनेल आणि इथे पण 1 बनेल. सो ए स्क्वेअर हा मॅट्रिक्स असा दिसतोय. आता आपल्याला याचा इन्व्हर्स शोधायचा आहे. आता शोधून घ्या यार तुम्ही. याचा इन्व्हर्स शोधा बरं, हा जो मॅट्रिक्स दिसतो ना, तर याचा इन्व्हर्स शोधा. मला असं वाटतं या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा -1 बनतो. 1/mod इंटू ऍडजॉइंट आहे. हम्म? मला असं वाटतं आन्सर ए स्क्वेअरच येतो. याचा इन्व्हर्स हा तोच आहे स्वतः. हा जो मॅट्रिक्स आला ना ए स्क्वेअर, जो की किती आलाय, 1 0 0 0 0 1 0 1 0 असं काहीतरी आलेलं आहे. याचा इन्व्हर्स हा बहुतेक हाच मॅट्रिक्स येणार आहे. चेक करा. होईल का तुमच्याने? काय ऍक्च्युली त्या मॅट्रिक्स त्याच्यासोबतचा प्रोडक्ट केला ना तो पण आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो. हे जर का लवकर इमॅजिन झालं ना तुम्हाला, तुम्हाला समजेल की त्याचा इन्व्हर्स तोच होता. मी जातो पुढे. आन्सर इज ए स्क्वेअर. आन्सर इज ए स्क्वेअर. ठीक आहे. आणखीन एक 2-3 क्वेश्चन डिस्कस करू, 3-4 क्वेश्चन डिस्कस करू. स्क्वेअर मॅट्रिक्स ए, स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर 3 इज अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना तो या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. कोणाला? x² - 5x -9 = 0 ला सॅटिस्फाय करतो. स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे या इक्वेशनचा तो सोल्युशन आहे म्हणा. म्हणजे तो मॅट्रिक्स या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. मग तो मॅट्रिक्स जर का एक्स जागी मी टाकीन, बरोबर ना, काही नाही म्हणजे आय टाकायचा असतो ना. तर याचा अर्थ तो सॅटिस्फाय झाला पाहिजे. याचा अर्थ a² - 5a याला मी 9i लिहू शकतो. तर आता विचारलं काय, ऍडजॉइंट ऑफ a² - 5 आहे ना. a² - 5a इज 9i. म्हणजे आपल्याला विचारलं गेलं आहे ऍडजॉइंट ऑफ 9i.
900 090 याचा ऍडजॉइंट विचारण्यात आलेला आहे. बरोबर. चला आता सांगा ऍडजॉइंट मध्ये याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच. तर 9चा कोफॅक्टर काय येतो? 9 ला क्लोज केल्यानंतर 81 येतो ना. बरोबर. या 9चा कोफॅक्टर काय येतो? याला जर का क्लोज कराल तुम्ही तो 81च येतो काय? या 9चा कोफॅक्टर 81 येतो तोही. याचा कोफॅक्टर इथे आहे. माहिती ना स्कीम तुम्हाला ऍडजॉइंट कसा शोधायचा असतो फास्ट मध्ये. तर हे सर्व एलिमेंट झाल्यानंतर याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो. आता झिरोचा कोफॅक्टर समजा मी झिरोला क्लोज केला तर 0 × 0 झिरोच येतो ना. झिरो हा त्याचा मायनर आहे, कोफॅक्टर मध्ये साईन पण कन्सिडर करायची असते. बाकी सर्व आहे की झिरो येतो आता. तर 81 जर का कॉमन कराल तर 100 0 1 0 0 0 बनतो. सो दिस आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो आन्सर शुड बी 81 × I. ऑप्शन नंबर डी. आन्सर इज 81 × I. ठीक आहे. चलो ट्राय करा. चलो एक मॅट्रिक्स दिलाय आणि या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स विचारलाय. या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स विचारलेला आहे. मॅट्रिक्सचा इन्व्हर्स इज 1/mod A इंटू ऍडजॉइंट आहे. तर पहिले मी मॉड A काढतो. कॉस अल्फा इंटू e⁻b इंटू कॉस अल्फा मायनस 0 मायनस साइन अल्फा इंटू ब्रॅकेट मध्ये मायनस e⁻b इंटू साइन अल्फा आणि प्लस 0 इज इक्वल टू, हा बेसिकली याचा डिटर्मिनंट आहे. सो e⁻b कॉमन करेन तर इथे कॉस स्क्वेअर अल्फा बनेल आणि इथे मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर अल्फा बनेल जो की 1 असतो. सो डिटर्मिनंट इज e⁻b ओनली. ठीक आहे. तर हा जो काही मॅट्रिक्स देण्यात आलेला आहे तर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इज e⁻b. एग्री करतात सर्वजण? त्याचा इन्व्हर्स म्हणजे काय? 1/mod A इंटू ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट काढायचं. कॉस अल्फा याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा असतो. आता कॉस अल्फाचा कोफॅक्टर जर का काढून मी तर e⁻b इंटू कॉस अल्फा येईल. e⁻b इंटू काय? कॉस अल्फा असं येईल. तिथेच लिहिला त्याचा कोफॅक्टर. ठीक. आता याचा कोफॅक्टर त्याच पोझिशनवरती लिहायचा असतो. याला क्लोज करतो. e⁻b इंटू कॉस अल्फा मायनस 0. सो e⁻b इंटू कॉस अल्फा त्याचा कोफॅक्टर तिथेच लिहिला मी परत. ओके. फायनली हा e⁻b याचा कोफॅक्टर क्लोज करतो जरा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा जो की 1 असतो. बरोबर. मग त्याचा कोफॅक्टर किती झाला? 1 झालेला आहे. मग लिहू इथे 1, इथे लिहितो 1. बरोबर ना. यानंतर याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो बट अपोजिट साइन मध्ये. याला मी क्लोज करतो. मायनरचा अपोजिट साइन करायचं. सॉरी, त्याला क्लोज करतो. e⁻b इंटू साइन अल्फा आहे. मायनस e⁻b इंटू साइन अल्फा बट त्याला प्लस लिहा. e⁻b इंटू साइन अल्फा लिहिलं इथे. काही रॉंग झालं तर कळवा ना. मग याचा कोफॅक्टर इथे लिहायचा असतो नाही का. सो e⁻b इंटू साइन अल्फा बट त्याला मायनस लिहायला लागेल. e⁻b इंटू साइन अल्फा. ओके. देन झिरोचा कोफॅक्टर पहा बरं. याला क्लोज केलं तर 0 येतो. ठीक आहे. झिरोचा कोफॅक्टर जो आलाय 0 तो इथे लिहिला पाहिजे. आता या झिरोचा कोफॅक्टर पाहू. तो पण 0 येतो. मग तो इथे लिहिला पाहिजे. बरोबर. आता फायनली या झिरोचा कोफॅक्टर इथे लिहायचं नाही का. क्लोज केला मी. याला क्लोज केला, याला क्लोज केला. 0च येतो बहुतेक. सो 0 येतोय. सो याचा कोफॅक्टर इथे लिहितो. बहुतेक त्याचाही कोफॅक्टर, या झिरोचा पण कोफॅक्टर हा 0च येतो. इथे लिहिला मी. सो आन्सर हा आला. e⁻b आतमध्ये जाऊन डिवाइड जर का झाला तो कॉस अल्फा, देन मायनस साइन अल्फा, देन 0, देन साइन अल्फा, देन कॉस अल्फा, देन 0, देन 0, देन 0, देन e⁻b बनतो. नाही का. e⁻b डिवाइड झाला इथे तर वरती जाऊन e⁻b बनतो. सो हा जो काही मॅट्रिक्स दिला होता त्यांनी त्याचा इन्व्हर्स आपण शोधलेला आहे.
आणि तुमच्या माहितीच तर इन्व्हर्स मध्ये झालं काय, तर बहुतेक अल्फाच्या जागी मायनस अल्फा आला इथे. थोडंसं व्यवस्थित लिहून दाखवतो. हा जो इन्व्हर्स शोधलाय, कॉस अल्फाला मी कॉस मायनस अल्फा लिहू शकतो, साइन मायनस साइन अल्फाला मी साइन मायनस अल्फा लिहू शकतो, देन झिरो. साइन अल्फाला मी मायनस ऑफ मायनस साइन अल्फा लिहू शकतो, सॉरी मायनस ऑफ साइन मायनस अल्फा लिहू शकतो. कॉस अल्फाला मी कॉस ऑफ मायनस अल्फा लिहू शकतो, देन झिरो देन झिरो देन झिरो देन e raised to मायनस के. Cos of minus alpha is cos alpha only. Sin of minus alpha is minus sin alpha. Correct. Sin of minus alpha is minus sin alpha, but minus minus will become plus sin alpha. Okay. तर या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपण शोधलाय. आणि झालं असं त्या इन्व्हर्स मध्ये की अल्फाच्या जागी मायनस अल्फा आलाय, अल्फाच्या जागी मायनस अल्फा आलाय, आणि बीटाच्या जागी मायनस बीटा आलाय. याचा अर्थ याचा इन्व्हर्स म्हणजे इट्स इन्व्हर्स इज अ फंक्शन ऑफ मायनस अल्फा अँड मायनस बीटा. सो ऑप्शन नंबर ए आला पाहिजे आन्सर. येस. क्लिअर. जाऊ पुढे नेक्स्ट. मला वाटतं हा हा एक सम करू आणि मग थांबू आपण. ओके. चलो लास्ट क्वेश्चन. सर्कमसेंटर ऑफ अ ट्रायंगल फॉर्म बाय. ओके. आता हे तीन तीन बेसिकली लाईन्स आहेत. आता तीन लाईनचा मिळून एक ट्रायंगल बनतो आणि त्या ट्रायंगलचं सर्कमसेंटर शोधायचं आपल्याला. तर आता हा जो आहे याच्यामध्ये मी असं करतोय पहा, एक्स कॉमन करतो, वाय प्लस टू बनतो, तो प्लस टू कॉमन करीन तर वाय प्लस टू बनेल, दॅट इज इक्वल टू झिरो. ठीक आहे. सो एक्स प्लस टू इंटू वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. सो एक तर एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो, नाही तर वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. सो एक लाईन आहे आपली एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो, दुसरी लाईन आहे आपली वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो, आणि तिसरी लाईन तर त्याने दिलीच आहे, एक्स प्लस वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. ठीक आहे. सो अशा या तीन लाईन्स आहेत. आणि हे जे तीन लाईन्स आहेत, तर या तीन लाईनचा आपल्याला सर्कम सेंटर शोधायचं. सर्कम सेंटर मीन्स परपेंडिक्युलर बायसेक्टरचा इंटरसेक्शन पॉईंट. बट इक्वेशनला पाहून एक गोष्ट अशी क्लिक होते की हा इक्वेशन वाय इज इक्वल टू मायनस टू आहे, वाय एक्सिस वरती मायनस टू वरती जाऊन लाईन ड्रॉ करायची. ओके. सो दिस इज वाय इज इक्वल टू मायनस टू. ही लाईन एक्स इक्वल टू मायनस टू आहे, एक्स एक्सिस वरती मायनस टू वरती जाऊन एक्स इज इक्वल टू मायनस टू अशी लाईन आहे. आणि ही वाली जी लाईन आहे, ओके, तर ती एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस टू होती, म्हणजे एक्स बाय मायनस टू प्लस वाय बाय मायनस टू इज इक्वल टू वन आहे. याचा अर्थ हा मायनस टू आणि हा मायनस टू. ओके, यांना मी असं जॉईन करतो. तर आपल्याला विचारण्यात आलेला आहे सर्कम सेंटर. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तुमच्या माहिती असतं. मी ट्रायंगल हायलाइट करतो इथे. तर पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या केसमध्ये सर्कम सेंटर हा हायपोटेनसचा मिड पॉईंट असतो. आता हा पॉईंट मायनस टू कॉमा झिरो आहे आणि हा पॉईंट झिरो कॉमा मायनस टू आहे. तर सांगा बरं याचा मिड पॉईंट काय? मायनस टू प्लस झिरो, दॅट इज मायनस टू बाय टू इज मायनस वन. झिरो प्लस मायनस टू बाय टू इज मायनस वन. सो सर्कम सेंटर हा मायनस वन कॉमा मायनस वन. सिंपल, ऑप्शन सी. ओके. ठीक है.
चलो तर मला वाटतं सेशन थांबवतो आता मी इथे. आणखीन जे थोडी बहुत क्वेश्चन्स आहेत मला वाटतं यासाठी आपण उद्या एक लेक्चर कंडक्ट करू. त्यामध्ये राहिलेला पार्ट कव्हर करूया. आणखीन जर का काही डाऊट्स असतील वेक्टर लाईन प्लेन आणि या सर्व लेसन्स मधून, तर तुम्ही ग्रुपवरती पीडीएफ करून पोस्ट करा. ओके. जे काही असेल ते उद्या फायनल डाऊट सेशन मध्ये हे लेसन्स थांबवले जातील आणि यानंतर पुढे नेक्स्ट लेसन सुरू केले जातील. ठीक आहे. चलो सो सेशन थांबवतो मी इथे. ओके. चलो सो बाय एव्हरीवन.